कुंभ राशी 3 टप्प्यांचा भविष्याचा प्रवास. शेवटचा टप्पा तुम्हाला रडवून जाणारच. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घडणार 4 चमत्कार. कर्माच्या पहिल्या अध्यायाला होणार सुरुवात. कुंभ राशींच्या मित्रांनो, तुमच्या जीवनात एक असा काळ येतो जेव्हा आयुष्य माझ्याबरोबरच असे का असे होते, तेव्हा या प्रश्नातून बाहेर येऊन आता सर्व काही बदलणार आहे. कुंभ राशींच्या मित्रांनो, या शांत रहा आणि या खात्रीकडे वाटचाल करत. जानेवारीचा पहिला आठवडा कुंभ राशींसाठी साधा नाही. हा आठवडा म्हणजे कर्माच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात आहे. गेल्या अनेक वर्षापासून कुंभ राशीने सहन केलं, गप्प राहून लढा दिला, विश्वासघात सहन केला, अपमान केला, स्वतःला समजावलं, पण आता ब्रह्मांड म्हणते बस, आता तुझी वेळ. या पहिल्या आठवड्यातच 4 असे चमत्कार घडतील जे तुमचे आयुष्य मागे फिरवणार नाही, पण पुढचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. पहिला चमत्कार, कर्माचा चक्र उलट फिरायला लागेल. कुंभ राशीनेच सहन केलं ते कोणी पाहिले नाही, पण कर्माने सर्व काही पाहिलं आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शनी आणि राहू याची अशी हालचाल होते की ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला, दुर्लक्ष केलं, तुमचा उपयोग करून घेतला, त्यांच्या आयुष्यात अचानक अस्वस्थता सुरू होते. ही सूड नाही, ही कर्माची परतफेड आहे. काही लोक अचानक तुमच्याशी संपर्क साधतील, माफी मागतील, तुमचं महत्त्व ओळखल्यासारखं वागतील, पण लक्षात ठेवा, हे लोक बदललेले नसतात. कर्म त्यांना तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. हा चमत्कार तुम्हाला शिकवतो की तुम्ही चुकीचा नव्हताच, तुम्ही फक्त वेळेआधी चांगला होता. दुसरा चमत्कार, नियती गुपचूप नवा मार्ग उघडते. कुंभ राशींचा स्वभाव असा असतो की तो मोठं स्वप्न पाहतो, पण स्वतःसाठी मागणं हे विसरतो. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अचानक नवीन संधी समोर येईल. एखादी कल्पना डोक्यात असेल किंवा जुना बंद दरवाजा अनपेक्षितपणे उघडेल. हे काही प्लॅन केल्यामुळे होत नाही, हे होतं कारण नियती ठरवते की आता तुला पुढे जायचं आहे. काही कुंभ राशींच्या लोकांना नवीन कामाची दिशा, वेगळे उत्पन्नाचं साधन किंवा आयुष्य बदलणारी ओळख, हे सगळं अगदी सहज मिळेल. हा चमत्कार सांगतो तुझ्या आयुष्याची गती बदलायला मोठा आवाज लागत नाही, योग्य क्षण पुरेसा असतो. तिसरा चमत्कार, मनातील जखम शांत होऊ लागते. कुंभ राशी बाहेरून शांत दिसते, पण आतून खूप काही सहन करत असते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या मनात एक वेगळीच शांती उतरते. जुनी वेदना पोहोचत नाही, लोकांबद्दलचा राग कमी होतो, स्वतःला दोष देणं थांबतं. हा चमत्कार फार मोठा वाटणार नाही, पण तो सर्वात खोलवरचा बदल आहे. कारण ज्या दिवशी कुंभ राशी स्वतःला माफ करते, त्या दिवशी कर्माचं ओझं हलकं होतं. हा टप्पा म्हणजे आता मला माझं आयुष्य परत मिळते अशी भावना. चौथा चमत्कार, कर्माच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात नाही, ही सुरुवात आहे. कुंभ राशींसाठी हा काळ म्हणजे जुन्या कर्माचा हिशोब पूर्ण होणं आणि नवीन कर्माची नोंद सुरू होणं. जे निर्णय तुम्ही आता घ्याल, जे लोक तुम्हाला निवडतील, जे मार्ग स्वीकाराल, ते पुढच्या अनेक वर्षाचे भविष्य ठरवतील. म्हणूनच हा चमत्कार धक्कादायक नाही, तो जबाबदारी देणार आहे. ब्रह्मांड सांगते आता मी तुला संधी देतोय, पण दिशा तू ठरव. कुंभ राशींसाठी हा शेवट नाही, हा आत्म्याचा नवा करार आहे. कुंभ राशी, जानेवारीचा पहिला आठवडा म्हणजे फक्त एक काळाचा टप्पा नाही, तो तुमच्या आत्म्याने ब्रह्मांडाशी पुन्हा केलेला करार आहे. गेल्या काळात तुम्ही जे काही सहन केलं, जे कमावलं, ज्या लोकांनी पाठ फिरवली, ज्यावेळी तुम्ही एकटे लढलात, ते सगळं व्यर्थ गेलेलं नाही. कारण कर्म कधीच विसरत नाही, ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असतं. हा आठवडा तुम्हाला सांगतो आता मागे वळून पाहायचं कारण नाही. कारण जे जायचं होतं ते आधीच निघून गेलं आहे. आता प्रश्न का हा नाही, तर आता पुढे काय आहे हा आहे. कुंभ राशींचे आयुष्य यापुढे तसेच राहणार नाही, तर कारण तुम्ही आता तीच व्यक्ती राहिलेली नाही,
तुमच्यात सहनशीलतेचं रूपांतर शहाणपणात झालं आहे. वेदनांचं रूपांतर समजूतदारपणात झालं आहे आणि गप्प राहण्याचे रूपांतर अंतर्गत शक्तीत झाला आहे. हा काळ तुम्हाला मोठ्याने आनंद देणार नाही, पण शांतपणे आयुष्य स्थिर करेल. आताचे लोक तुमच्याबरोबर असतील, ते निवडीतून असतील, गरजेतून नाही. आता जे निर्णय घ्याल ते भीतीतून नाही, स्पष्टतेतून असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही स्वतःला सोडून देणार नाही. हा कर्माचा पहिला अध्याय आहे, ज्यात तुम्ही फक्त भोग करता नाही तर निर्माता आहात. म्हणूनच जर तुमचं मन हे ऐकून शांत झालं असेल तर समजा ब्रह्मांडाने तुमच्याशी बोलणं सुरू केलं आहे. आणि लक्षात ठेवा, खऱ्या चमत्कारांना आवाज नसतो, त्या आयुष्य बदलत जातं आणि आपण फक्त शांतपणे पाहत राहतो. म्हणूनच मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला हाईप देखील करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुंभ राशींच्या लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. जय श्री गुरुदेव दत्त.